जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी अजून एक नवीन पदभरतीसाठीचा जो GR आहे प्रसिद्ध झालेला त्याविषयी माहिती घेऊन आलेलो आहे। खूप सारे पद आहेत, जवळपास 310 नियमित पदांसाठी ही पदभरती होणार आहे। यामध्ये गट अ पासून ते गट क पर्यंतचे सगळे जे पद आहेत ते भरून घेतले जाणार आहेत। त्याबाबत आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र शासनाचे असतील किंवा केंद्र शासनाचे परमनंट किंवा कंत्राटी स्वरूपाचे जे काही पदं भरून घेतले जात असतात त्याच्याविषयी माहिती जी आहे ती आपण आपल्या चॅनलवरती पुरवत असतो। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही जी पदभरती आहे, या पदभरतीमध्ये कोणत्या विभागाची पदभरती आहे, काय पदं असणार आहेत, पेमेंट किती असणार आहे, सगळी माहिती डिटेल्समध्ये। तर चला बघा, सुरुवात करूया। राज्यातील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करता म्हणजे अँटी टास्क फोर्स हे जे काही डिपार्टमेंट आहे गृह विभाग, या विभागातर्फे या अँटी टास्क फोर्ससाठी अंमल पदार्थ जे आहेत त्यांच्या विरोधात ड्रग्स जे आहेत, अँटी ड्रग्स मध्ये जे काही कर्मचारी काम वगैरे करत असतात त्यांच्यासाठी ही पदं जी आहेत ही निर्माण करण्यात येणार आहेत। आणि यासाठी 19 मार्च 2025 रोजी मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये काय काय असणार आहे बघा, पूर्ण डिटेल्समध्ये माहिती त्यांनी सांगितलेली आहे, किती खर्चास मान्यता वगैरे दिलेली आहे, कोणते पद आहेत आणि काय पेमेंट स्केल आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। 19 मार्च 2025च्या GR नुसार नियमित पद जे असणार आहेत त्यामध्ये एकूण 19 संवर्गातील 310 जे पद आहेत या पदांसाठी पदभरती होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिलं पद असणार आहे विशेष पोलीस महानिरीक्षकचं। S30 पे स्केल असणार आहे 1,44,200 रुपये। स्टार्टिंगला बेसिक पेमेंट असणार आहे, तुम्हाला यामध्ये एक पद जे आहे ते भरून घेतलं जाणार आहे। पोलीस उपमहानिरीक्षकचं सुद्धा पद आहे, यामध्ये S29 पे स्केल आहे। पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक, पोलीस निरीक्षक, त्याच्यानंतर बघा सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, त्यानंतर बघा गट क चे जे काही पद आहेत हे पद बघा, त्यामध्ये पोलीस हवालदार हे पद भरून घेतलं जाणार आहे। एकूण 48 पदं यामध्ये भरून घेतले जाणार आहेत। S9 पे स्केल आहे 26,400 पासून बेसिक पेमेंटला सुरुवात होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 26,400 म्हणजे इतर भत्ते वगैरे मिळून जवळपास बघा 40,000 रुपयाच्या जवळपास याचा पेमेंट जाऊ शकतो। त्यानंतर पुढील पद असणार आहे पोलीस शिपायांचं। पोलीस शिपाई यासाठी सुद्धा बघा एकूण 83 पदं भरून घेतले जात आहेत। विद्यार्थी मित्रांनो, परमनंट पदं आहेत। S7 पे स्केल म्हणजेच 21,700 तुम्हाला बेसिक पेमेंट यामध्ये मिळणार आहे। जवळपास 32,000 रुपये इन हँड पेमेंट यामध्ये तुम्हाला येतो। ग्रॉस जे आहे ते 40,000 रुपयाच्या जवळ जाऊ शकतं। चालक पोलीस हवालदारचं सुद्धा पदं आहेत, यामध्ये S9 पे स्केल आहे 18 पदं याचे सुद्धा भरून घेतले जाणार आहेत। त्यानंतर बघा चालक पोलीस शिपाई यामध्ये S7 पे स्केल आहे 21,700, 32 पदं जे आहेत ते यामध्ये भरून घेतले जाणार आहेत। त्यानंतर कार्यालयीन अधिकाऱ्याचं सुद्धा एकूण एक पद भरून घेतलं जाणार आहे। प्रमुख लिपिकचं सुद्धा 2 पदं जे आहेत ते या पदभरतीद्वारे भरून घेतले जाणार आहेत। वरिष्ठ श्रेणी लिपिक आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक यांचे प्रामुख्यानं 11 आणि 7 जे पद आहेत हे भरून घेतले जात आहेत। S8 आणि S6 जे आहे ते यामध्ये पे स्केल जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। याचप्रमाणे उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखकचे सुद्धा 2 आणि 3 असे प्रामुख्यानं पदं आहेत। S16 जे पे स्केल आहे ते उच्च श्रेणी लघुलेखकसाठी आहे, 44,900 रुपये बेसिक पेमेंट आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, निम्न श्रेणी लघुलेखकसाठी S15 म्हणजेच 41,800 एवढा बेसिक पेमेंट आहे। अशा पद्धतीचं एकूण 19 संवर्गातील 310 पदांवरती जे काही अंमल पदार्थ विरोधात संघटना आहे,
अँटी टास्क फोर्स करता हे पदं भरून घेतले जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, परमनंट पदानंतर याच पदभरतीमध्ये काही बाह्य स्रोताद्वारे म्हणजे कंत्राटी स्वरूपानं सुद्धा 36 पदं जे आहेत ते भरून घेतले जाणार आहेत. यामध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञ, फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक हे सुद्धा 3 पदं यामध्ये भरून घेतले जाणार आहेत. S13 पे स्केल असणार आहे. वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,400 अशा पद्धतीनं इथं देण्यात आलेली आहे. पण बाह्य स्रोताद्वारे जे काही पदभरती होत असते विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं पे स्केल जे आहे ते गव्हर्नमेंट ठरवत नसतं किंवा देत नसतं. यांनी इथं बाय मिस्टेक दिलेलं आहे का रिअल आहे हे आपल्याला ॲड आल्याच्या नंतरच कळेल. दुसरं जे पद आहे ते आहे विधी अधिकारी. एकूण 3 पदं भरून घेतले जात आहेत. कार्यालयीन शिपाई जे आहेत त्यांचे सुद्धा 18 पदं भरून घेतले जात आहेत. 15,000 तुम्हाला बेसिक पेमेंट मिळणार आहे. जर यामध्ये तुम्हाला बाह्य स्रोताद्वारे पदं आहेत, पण यामध्ये जर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जर इतर भत्ते वगैरे मिळाले तसे तर जे कॉन्ट्रॅक्टवर पदं आहेत त्यांना इतर भत्ते वगैरे लागू नसतात, म्हणून तुम्हाला 15च पेमेंट असू शकतं. पण जर अदर अलाउन्सेस मिळाले तर यामध्ये तुमचं 21 ते 22,000 रुपये प्रतिमाह पेमेंट जाऊ शकतं. त्यानंतर सफाईगारांचे सुद्धा एकूण 12 पदं भरून घेतले जात आहेत. पेमेंटविषयी जे आहे ते सेम प्रोसेस असणार आहे. बघा 36 आणि 130 अशा पद्धतीचे जवळपास 166 पदांसाठी ही जी पदभरती आहे ही पदभरती गृह विभाग यांच्याद्वारे राज्यातील अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स जे आहे त्यांच्यासाठी भरून घेतले जाणार आहेत. आणि त्याबाबतचा जो GR आहे तो GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. लवकरच याच्यावर पदभरती निघणार आहे. जशी पदभरती निघल तसं तुम्हाला मी एक सेपरेट व्हिडिओ बनवून याची माहिती देण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही या पदांसाठी जर अभ्यास करून इच्छित आहात तर विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास चालू ठेवा, जेणेकरून पदभरती निघाल्याच्या नंतर तुमचं सिलेक्शन 100% होईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील असतील किंवा केंद्र शासनाचे जे काही नवीन पदभरती येत असतात, परमनंट असतील, कंत्राटी असतील, त्यावर आपण व्हिडिओ घेत असतो. बऱ्याच ज्या पदभरती आल्या त्यांची माहिती आपण वेळोवेळी सगळ्यात लवकर पोहोचवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. आणि त्याच अनुषंगाने सांगायचं जर झालं तर एप्रिल महिना चालू आहे. आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाचा शेवट 31 मार्च रोजी झालेला आहे. त्याचबरोबर तुमचे काही जे डॉक्युमेंट्स आहेत, बरेचसे डॉक्युमेंट्स आहेत ते आर्थिक वर्षाला एक्सपायर होत असतात आणि 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत जे काही आर्थिक वर्ष आहे या वर्षाला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये तुमचे जितके काही डॉक्युमेंट्स असतील, जे काही लागत असतात गव्हर्नमेंटच्या प्रिपरेशनसाठी, फॉर्म भरायसाठी, ते जर तुमच्याकडे नसतील तर विद्यार्थी मित्रांनो आजपासूनच कामाला लागा आणि डॉक्युमेंट्स लवकरात लवकर तयार करून घ्या. कारण DMR असेल, आरोग्य विभाग असेल, त्याचबरोबर तुमचं महानगरपालिका असतील, या विभागांमध्ये लवकरच पदभरती जी आहे ती पदभरती प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर पदभरती प्रसिद्ध झाल्याच्या नंतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे तुम्हाला तिथं स्वीकारले जात नाहीत. त्यामुळं काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन्स असतील, अशा पद्धतीचे जे काही डॉक्युमेंट्स असतील हे ॲड प्रसिद्ध होण्याच्या आधी लवकरात लवकर काढून घ्या. मार्च महिना संपलेला आहे. जवळपास एप्रिल महिन्यामध्ये 100% पदभरत्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध व्हायला सुरुवात होऊ शकते. तुमच्याकडं खूप कमी वेळ आहे डॉक्युमेंट्स काढण्यासाठी आणि अभ्यासासाठी सुद्धा. त्यामुळं डॉक्युमेंट्स लवकरात लवकर काढून घ्या आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा, जेणेकरून या पदभरतीमध्ये तुमची जी पोस्ट आहे ती 100% निघेल. तुमचं जे टार्गेट आहे ते पूर्ण होईल आणि तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा फोकस आणि तुमचं जे काही लक्ष आहे ते तुमच्या अभ्यासावर असलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या क्वालिफिकेशनच्या बेसवरती कोणत्या पदासाठी अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. ते पद कोणतं आहे जे तुम्ही ज्याच्यासाठी अभ्यास करताय हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्या पदासाठी होईल तेवढ्या, तुम्ही शक्य असेल तेवढ्या जोरानं मेहनत करायची आहे, अभ्यास करायचा आहे, जेणेकरून यावेळेस पदभरतीमध्ये तुमचा 100% नंबर लागेल. विद्यार्थी मित्रांनो, मोटिवेशन द्यायचं काम मी करतच असतो, त्याचबरोबर तुम्हाला माहितीसुद्धा देण्याचं काम करत असतो. तुम्हाला जर काही डाऊट येत असेल, तुमचं लक्ष जे आहे ते विचलित होत असेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. माझी पर्सनल इंस्टाग्राम ID दिली, तिथं जाऊन सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता. कोणतीही अडचण असेल तर मी तुम्हाला वेळेतला वेळ काढून रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करत असतो.
त्यामुळं तुम्ही तिथं जाऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्वसुद्धा करून घेऊ शकता. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. धन्यवाद.